नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला, धन्यरंकारजी. बघा, उद्या 15 ऑगस्ट म्हणजेच मुक्ती पर्व दिवस. निरंकारी मिशन मध्ये हा मुक्ती पर्व दिवस नेमकं का साजरा करतात किंवा केव्हापासून साजरा करतात हे सगळ्यांनी इतिहासात वाचले, ऐकले. दासी सुद्धा दरवर्षी व्हिडिओ टाकत असते. दासीने सुद्धा अगोदर मगाशी गेल्या वर्षी दासीने व्हिडिओ मध्ये काय सांगितलं होतं ते अगोदर बघितलं का, तर तेच रिपीट होऊ नये. दासीने अगोदर स्वतःचाच व्हिडिओ ऐकलाय आणि नंतर व्हिडिओ करायला बसली. दासीने गेल्या वर्षी सुद्धा हेच सांगितलं की या दिवशी जगत माता बुद्धवंतीजी यांनी या नश्वर शरीराचा त्याग केला. कुठेतरी त्यामुळं त्या दिवसाला मुक्तीपर्व दिवस म्हणून तो दिवस पुढे साजरा करतायत. पण या ऑगस्ट महिन्यामध्ये बरेचसे संत महात्मा ब्रह्मलीन झाले. बऱ्याचशा महात्म्यांनी या नश्वर शरीराचा त्याग केला. राजमाताजींनी सुद्धा ह्याच महिन्यामध्ये नश्वर शरीराचा त्याग केला. म्हणजे त्याच्या प्रतापसिंहजींनी. म्हणजे यातून आपल्याला ह्या मुक्तीपर्व दिनानिमित्त नेमकं शिकायचंय काय, तर मला या संतांकडून शिकायचंय की नेमकं यांनी काय काय केलं. या निरंकारी मिशनसाठी म्हणा, या समाजासाठी म्हणा, माझ्या सद्गुरूच्या प्रेमाखातर म्हणा, अगर या मनुष्य जन्माचं सार्थक म्हणून काय केलं हे मला शिकायचं. एके ठिकाणी शहेनशाहजी म्हणतात की ज्ञान सद्गुरूचेच मानवा घर देवाचे दाखविते, ज्ञान सद्गुरूचेच मानवा मुक्ती मार्गा भेटविते. शहेनशाहजी काय म्हणतात, त्या सद्गुरूचं ज्ञानच हे माणसा तुला देवाचं घर दाखवणार आहे आणि हे सद्गुरूचं ज्ञानच हे मानवा तुला या मुक्तीच्या मार्गाला भेटवणार आहे. मुक्तीला भेटवणार नाही म्हणतायत शहेनशाहजी, मुक्तीच्या मार्गाला. मार्ग म्हणजे रस्ता. मग हा मुक्तीचा रस्ता कोणता आहे, तर हे ब्रह्मज्ञान आहे. मला हे ब्रह्मज्ञान देऊन रस्ता दाखवलाय हो, पण या रस्त्यावर चालायचंय मला. म्हणून तर एके ठिकाणी बाबाजी हरदेवानी मध्ये सुद्धा सांगतायत की ब्रह्मज्ञान घेऊन जयाने जीवनात ना उतरविले, लाभ तया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे. मग ब्रह्मज्ञान मला मिळालं सद्गुरूकडून, ह्या मुक्तीचा मार्ग मला मिळाला, पण ह्या मार्गावर चलणं गरजेचं आहे. जसं की आमचा जिल्हा धाराशिव आहे. आता मुक्ती पर्व कार्यक्रम आमचा धाराशिवला असतो. कळंबपासनं धाराशिव पर्यंतचा रस्ता मला माहित आहे, पण त्या रस्त्याने जावं तर लागेल. मग कोणत्या वाहनात बसल्यानंतर मी सहज कमी पैशामध्ये जाऊ शकते हे सगळं ज्ञान मला आहे. पण मला गरज कशाची आहे, तिथपर्यंत जाण्याची. का तर नुसता रस्ता माहिती असून जमणार नाही, जावं लागेल. तसंच सद्गुरूनं मला ब्रह्मज्ञान दिलं, पण आता ते आचरणात आणण्याची गरज मला आहे. का तर ब्रह्मज्ञानानंतर माझी अवस्था काय पाहिजे, का तर ब्रह्मज्ञान असतं कशासाठी आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं हे माहिती असणं मला गरजेचं आहे. फक्त ब्रह्मज्ञान मिळालं 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 कुठंतरी याचा सुद्धा मला अहंकार तरी यायला नाही. दासी जास्त नाही बोलत, पण जे राजपिताजी सांगतायत ना ते दासी तुमच्या पुढे मांडते. का तर राजपिताजी म्हणतायत की मला ज्ञानाचा सुद्धा अहंकार येऊ शकतो. मी किती सुंदर सांगू शकते ह्याचा सुद्धा अहंकार येऊ शकतो. मी किती सुंदर गीत गाऊ शकते याचा सुद्धा मला अहंकार येऊ शकतो. मग कुठंतरी मला ह्यातनं बाहेर पडायचंय. कुठेतरी मला ते शिकायचंय की मला अहंकार नकोय. का तर आजपर्यंत जे संत होऊन गेले त्यांच्यामध्ये तो अहंकार नव्हता जो माझ्यामध्ये आहे. सूक्ष्म रूपाने अहंकार आहे हो माझ्यात, कुठं ना कुठं आहे, कशाचा ना कशाचा आहे. का तर ज्यावेळेस एखादा माणूस मला माझी चूक दाखवून देतो ना, तेव्हा मला राग येतो. आणि एखादा माणूस जर माझी प्रशंसा करत असेल तर मला खूप छान वाटतो. मग अहंकार आहे का नाही स्वतः पडताळून बघायचे. दुसऱ्याला टेस्टर लावायचं नाही, स्वतःला. किती लावायचंय ती स्वतःला. किती परीक्षा घ्यायच्यात ना त्या स्वतःच्या. दुसऱ्याची परीक्षा घ्यायला सद्गुरूनं मला अधिकार दिलेला नाही. मग गरज आज मला सुधारण्याची. का तर बाबाजी एके ठिकाणी म्हणतात ना, नजर बदलो नजारे बदलेंगे, खुद को बदलो हजारो बदलेंगे. मग गरज आज मला बदलायची हो. राजमाताजी म्हणायच्या धन्याच्या शेतातून गेलं ना तरी धन्याचा कोथिंबिरीचा वास येतो. मग आपण ब्रह्मज्ञानी संत आहेत. आपल्या जवळून सुद्धा कोणीतरी गेलं किंवा आपल्या जवळ जर कोण आलं त्याला सुद्धा काहीतरी आभास व्हायला पाहिजे, काहीतरी वेगळे पण वाटायला पाहिजे ना. सद्गुरु माता सविंदरजी म्हणायच्या रोशन मिनार बनो. तो तेवता दीपक मला बनायला सांगितलंय. का तर एक तेवता दीपक
हजारो लाखो दीपक प्रज्वलित करू शकतो. मग मला तो दीपक बनायला सांगितलंय माताजींनी मला. मी बनले का? अहो हजारो लाखो तर लांबच राहिले, माझ्यामुळे 10-5 तरी दिवे लागले का नवीन? असे दिवे म्हणजे सत्संगला आपण किती जणाला जोडलं किंवा हे ब्रह्मज्ञान आपल्यामुळं किती जणांना समजलं किंवा मिळालं. का नुसतं मी माझ्याच तालात? असं नाही जमणार. का तर म्हणतात ना, जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जन. आणि कुठेतरी हेच माझं निरंकारी मिशन 95 वर्ष झालं करत आले आणि ह्याच्यासाठीच अहोरात्र प्रयत्न माझ्या सद्गुरूंचा आहे. मग आज मी काय करते? मला कुठेतरी मुक्तीपर्व दिवस आला म्हणजे मला कुठेतरी मोबाईलवर बघायचंय, ऐकायचंय काहीतरी, की मलाही खूप छान तिथं जाऊन सांगता यावं. सांगणं म्हणजे भक्ती नाही हो. मला खूप सुंदर सांगता आलं म्हणजे मला कोणीतरी नवाजेल, याच्यापेक्षा दुसरं काय? मला माझं निरंकारी मिशन अभ्यासायचंय, की मला बघायचंय हो काय आहे माझं मिशन, कशासाठी एवढी धडपड करते, निरंकारी मिशन म्हणजे काय? आपण सगळ्यांनी एक पिक्चर बघितला होता, मिशन मंगल. म्हणजे त्या पिक्चरचा मिशन मंगल नाव होतं, पण ते मिशन म्हणजे काय? त्या मंगळावर जायचं होतं, त्या मंगळावर जाण्याचं मिशन होतं. मिशन म्हणजे ध्येय. मग हे निरंकारी मिशन म्हणजे काय? काय कोणतं ध्येय आहे नेमकं? या निराकाराला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय. हा तर अगोदरच सगळ्यांपर्यंत आहे हो, पण सगळ्याला त्याची जाणीव करून द्यायची की सबाई अंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला, संतांनी का सांगितलंय? आणि मग तोच हरी मला सुद्धा पाहायचा आहे. कुठेतरी त्या संतांची प्रमाण देऊन मला ह्या समाजाला जाग करायचंय. पण म्हणतात ना, झोपलेल्याला जाग करता येऊ शकतं, पण झोपेचं सोंग घेऊन पडणाऱ्याला कोण जाग करणार? आज माझ्या घरामध्ये भरपूर ग्रंथ आहेत हो, सगळ्यांच्या घरामध्ये ग्रंथ आहेत, पण फक्त ते लाल कपड्यामध्येच गुंडाळून ठेवलेत. त्यात संतांनी माझ्यासाठी काय सांगितलं हे मात्र आपल्या लक्षात नाही कधी आलं. मग आज निरंकारी मिशन हेच सांगण्याचा प्रयत्न करते. बाबा बुटा सिंहजी महाराज, शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज, बाबा गुरबचन सिंहजी महाराज, बाबा हरदेव सिंहजी महाराज, सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज आणि सध्या वर्तमान सद्गुरु सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की जे आम्हाला मिळालंय ना, ते तुम्हीही मिळवून घ्या आणि या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या. दासीची फक्त एवढीच विनंती आहे की जे मला मिळालंय ना, ते मला दुसऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवायचे. म्हणतात ना की जंगलाला आग लागली, चिमणी नाही विझवू शकत, चोचेतल्या एका थेंबानं चिमणीच्या त्या जंगलाची आग विझू शकणार नाही. अगदी त्याचप्रमाणे माझ्या सांगण्यानं ह्या निरंकारी मिशनचा प्रचार प्रसार होणार नाही, पण कुठेतरी आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव नक्कीच असेल. आणि कुठेतरी तेवढीच का होईना सेवा, जेवढी त्या खारुताईनं केली होती ना सेतुबंधनाच्या वेळेस, तेवढीच का होईना सेवा दासीची सुद्धा व्हावी, तुम्हा सगळ्यांची सुद्धा व्हावी, एवढीच एक सद्गुरूकडे अरदास आणि प्रार्थना. दासीकडून जरी काही चुकत असेल तरी दासीला उदार अंतकरणातून क्षमा करावी. तुम्हा सगळ्यांना मुक्तीपर्व दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मुक्ती भेटण्याचा मार्ग सद्गुरूनं मला दाखवलाय, आता गरज आहे त्या मार्गावर चालण्याची. मला सद्गुरूकडे एकच अरदास आणि प्रार्थना करूयात की आम्हाला तेवढी शक्ती द्या की जे तुम्हाला पाहिजे तसं आमचं कर्म बनाव. प्रेमाने बोला. धन्य निरंकार.